तर आत्ता लागा आत्ता बघा कसं चालू आहे बघा काय मस्त पैकी चूल पेटवली कसं लागलंय बघा वारं फिरायला बघा हे बघा इकडे एवढा मोठा लसूण सोलून घेतलाय एवढा मोठा कांदा घेतला एवढी मोठी कढई एवढी मोठी जहारणी एवढा मोठा मसाला 2 डबं भगुलं कढई हे असं 2 कढयात भाजावं लागतंय दाखवावं लागतंय काय पर्यंत आहे घासून ठेवले त्या कढया ओके मध्ये सगळं बघा टकाटक सकाळपासून ईदुळ आली नीट चिराचिरीत निमा लसूण सोलून ठेवलाय निमा राहिला राहिलाय फक्त हा हे असा लसूण घाला तळू लागतो देऊन आला पुन्हा दिशी ती पेन मग गिल झार मसाला एकदम चविष्ट झणझणीत धन बिन बरेच जण म्हणत होते गावठी पुन्हा मसाला बंद केला का तर बंद काय केला नाही चुकून वाकून जी ऑर्डर येत होती ते आम्ही टाकत होतो पण ह्या राड्यामध्ये तर तुम्ही तर बघा कसला राडा होता काय होतं काय जाऊ द्या ती विषयच काढाय नको तर पुन्हा एकदा नव्या सुरुवात केली गावठी पुन्हा मसाल्याची म्हणजे बंद नव्हता बरं का अजून पण पाकिट आहे ती घरात आहे ते आणून दाखव वाटल्यास तर तू 1-2 पाकिट यांना वाटाय नको की पाकिटच नव्हती आणि चटणीच नाही या कारण चालू होता मसाला आपला मी नीट करून घेतलंय बघा आता ही भाजायला लागली एकदा केला का जवळजवळ 1 आठवडाभर पुरतोय मसालाच तेवढा करतो आम्ही इतका अजून उद्या अजून एक मसाला करायला लागेल आणि जशी ऑर्डर येईल तसं करत असतोय काय करायला लय ठेवून तर साठवून तेवढंच अजून एखादा मसाला तेवढंच 400 किलो घरात असलं पाहिजे काय झालं धन टाकलं काय सुरुवात ही धन्यापासून होती जाळ लाव की जरा ही मसाला इथं एवढा भाजाय घेतलाय काय मसाला सिक्रेट आहे घरामध्ये ते दाखवलाय तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये पण आता ती काय बोलायचं नाही जाऊ दे, आहे secret ठेवलंय. तसलं पुरं सांगत जाणू तसलं काय फिल्म पाठवणार नको मी आपली साधेपणात सगळं सांगून टाकते अगं पण तसलं सांगत जाणू आपलं नॉलेज कोणाला सांगाय नसते सगळं सिक्रेट मसाला वाचताना एक डाव तर मागे ठेवायचा असतो होय होय सगळं जर सांगत बसलं तर तुझ्या अंगला येईल पुन्हा कळलं नाही पाहिजे आपण काय करतो हे कळलं नाही पाहिजे बघा ही आमची अंको घेऊन आली आहे बघा पाकिट अजून बरीच आहे ती घरात आत्ता लागा आत्ता पण लागली रे मसाला बनवायला आत्ता काय सुट्टी देत नाही आता सुट्टी म्हणजे द्यायचीच नाही सुट्टी आहा. आता लागलाय मग काय किती बिन ऑर्डर करा भेटणार तुम्हाला 5, 10, 20, 25, 30, 50 किती बिन किलो एकदम जबरदस्त बनवायचा विषयच नाही हा क्वालिटीचा विषय एकदम जोरात बघा लाव जाळाशिवाय मजा नाही आणि आमची बर का अशी नवीन गिराईक कोण नाही ती आमची फिक्स गिराईक आहे ती पहिल्यापासून गिऱ्हाईक. ज्या वेळेस आम्ही सुरुवात केली ना त्यावेळेस पासून आम्हाला साथ देणारी आमची गावठी पुन्हा मसाल्याची गिराईक भरपूर आहे ती एकदा घेतला का ते फिक्स गिरायक होतं याच आपल्याला काय कुणाची ईर्ष्या नाही कुणाचं काय नाही बर का आपला मसाला चवदार आहे म्हणून आपल्या मालाला हे गिराईक आहे आणि तुम्ही बघितलं आम्ही व्हिडिओ सुद्धा टाकत ना सारखं आणि काय होतं माहिती का व्हिडिओ टाकलं मसाल्याचं का लोड होतोय मला त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ जास्त टाकत नाही मसाल्याचं जितकं व्हिडिओ टाकलं का तितकं ऑर्डरला येते द्या म्हणून आम्ही काय बनवाय सुद्धा टाइम हिला टाइम नसतो जास्त म्हणून आम्ही व्हिडिओ टाकत नाही लावून आपण बरेच जण म्हणते ती बाहेरची लावा पूनम ताईला लय ताण देऊ नका बाहेरची लावली का विषय संपला आपला क्वालिटीच बदलली मग आता जवळजवळ तुम्ही बघितलं असेल 2-3 महिने आम्ही व्हिडिओ सुद्धा टाकला नाही आज पहिल्यांदा व्हिडिओ असेल मसाला हा आमचा कायमस्वरूपी चालू असतो आणि तुम्हाला जर मसाला ऑर्डर करायचा असेल तर माझ्या 74 98 97 51 95 या नंबरला व्हॉट्सअपला हाय करायचं हाय केलं मसाला पाहिजे म्हणायचं मसाला पाहिजे म्हणलं का तुम्हाला सगळ्या डिटेल्स मी पाठवून देतोय त्या डिटेल्स नुसार काय त्या डिटेल्स मध्ये सगळं आहे पेमेंट कशावर काय काय ती सुद्धा आहे तिथं पेमेंट कशावर करायचं काय कसं ही सगळं तुम्हाला प्रोसेस मी तिथं लिहून पाठवत असतोय मग तुम्ही त्या पद्धतीनं ऑर्डर टाकायची आणि पेमेंट झालं का पेमेंटचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकायचा मग तिथून पुढं तुम्हाला आज पेमेंट केल्यापासून आणि एक मेन गोष्ट म्हणजे आम्हाला बघा लय मोठं प्रमोशन आलं या लय मोठं आलंय प्रमोशन त्यात आम्हाला बराच नफा भेटणार आहे फायदा होणार आहे आमचा आणि प्रमोशन लांबचं पण आहे पण आम्हाला फायदा पण होणार आहे आम्ही स्वतःची गाडी एखादा ड्रायव्हर घ्यायचा कोणतरी
आणि एका 1-2 दिवसात जाऊन दोन लगेच कशाला हं? एका दिवसात रातचा प्रवास करायचा, सकाळी तिथं पोहोचायचं, सकाळी तिथलं प्रवासाचा व्हिडिओ करायचा आणि रात्रभर अजून प्रवास रात्री इथनं आतला दोन हल्लं का दिवसात येते सकाळपर्यंत तर पोचतंय तर दुपारपर्यंत व्हिडिओ करा आणि दुपारी त्यातनं हल्लं का दुसरे ओके संध्याकाळपर्यंत इथं ड्रायव्हर घेऊन जाय अजून. बरेच जण म्हणत होते एकदाच प्रमोशन भेटतंय त्या दुकानाचं एकदाच, तर आम्ही आता दुसऱ्यांदा चाललोय बघा त्या दुकानाला. सांगत ना सिक्रेट तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटल. कळलं माझ्या बोलण्यावर काय जण असते एकदाच भेटतंय मी म्हणते त्याच्यावर. कुठं चाललोय काय चाललोय कुठल्या ज्यावेळेस तुम्हाला जाहिरातीचा व्हिडिओ दिसेल त्यावेळेसच कळणार तुम्हाला हो. आम्ही कुठं गेलतो आणि कुठं. त्यावेळेस आम्ही सांगत नाही अपडेट देत नाही. मोठं प्रमोशन आहे, दोन्ही पण आमचं दोघांचं मिळून आले, दोन्ही युट्यूब चॅनलचं. तर मित्रांनो नक्की ऑर्डर करा. चुलीवर असा भाजायला लागलाय चांगला, आता जाळ लागलाय. चुलीवर असा भाजलेला बघा मसाला असतोय. लालसर धन भाजून घ्यायचं, मग कलर येतो मसाल्याला. हा आणि चुलीवरची चव ही वेगळीच असते. आता मी मसाला चालू करून साधारण 2.5-3 वर्ष झालीच झाली ना. होय. तर तेव्हापासून मी एकही मसाला असा कुठं गॅसवर की काय कधीच नाही. जी काय असतं पडतं पाऊस उघडला का आपलं भाजायचं बघा इथं मग चुलीवर. सगळा निवाराच आहे. आणि वाऱ्याला आम्ही भाजतच नाही, मेन म्हणजे हवेलाच ठसका उठतो मिरच्याचा हे होतं म्हणून आम्ही कधी निवाऱ्याला भाजतच नाही. तुम्ही बघताच आमच्या चुली पटांगणात जायच्या. असं त्यात बाकीचा सगळा मसाला भाजून घ्यायचा. बरेच जण म्हणते ती शेड मध्ये हाय सावली तिथं करत नाही मुद्दामून ही उघड्यावर करते खाते. तर उघड्यावर करते खाते का सांगू का, पत्र काळं होते तर एवढं आपण कष्टातनं बांधलंय केलंय उगाच काळं करायच्या भिंती पाठीमागं शेड त्याची भिंत काळी होती. आणि मेन म्हणजे तिकडून वारं येत आहे ना, मागचं वारं असतंय लय करून वारं येत आहे ती जाळच राहत नाही चुली. त्यापेक्षा मग आपलं चुलीवर ऊन लागलं नाही लागलं आपण शेतकरी आहे मग काय लागणार. उन्हाळ्याचा दिवस आहे तोपर्यंत ऊन लागणार, थंडीचा दिवस आहे तर थंडी वाजणार. कडं नव्हती आमच्या पुनम ताईला बघा हे कसं घेतलंय. कढई कढई लय लांबून आणली आम्ही, बारामतीहून. कढई पांडुदादाला पूजा ताईला घ्यायला लावली होती. पोच केली त्यांनी आणि आपल्या मामा गाडीत. मामाच्या गाडीत त्यांनी डिकीट टाकली होती. ही जहारीन कढई तिकडचा आहे बारामतीकडचा. ती फक्त जहारीन आम्ही हळकुंडाला खोबऱ्याला आणि कांद्यालाच वापरते. बारक्या कढईमध्ये मसाला भाजून घेते, कारण पुन्हा त्या कढईला एक किट चढवायला लागते तेव्हा लाकडं बसते ती खाली. स्वयंपाक झाला, यांचं कालवण करून दिलं, इटा धुवून काढल्या हो का, ती राख भरून ठेवली आता इजल्यावर. आणि आता हो का ही नवीन चूल पेटवली मी. काय करल ते निर्मळतेनं करायचं असते. भले आपण उघड्याव करू द्या कुठं बी करू द्या, पण निर्मळ पाहिजे बघा आपलं करणं. तेवढंच खावा, थोडं पण चवीनं खावा. सरपणाला लागते आपल्याला. होय, तिथली आणा की पेपरनी खालची लाकडं लाकड आहे कांद्याला घालाय. होय होय पेपरनी लाकड मस्त. मसाला भाजतोय मस्त एवढं. होय होय इथले आणून देतो तुला पेपरनी मोठी. मसाल्याला लाईन आहे पण त्या कांद्याला आज नाही का होईना भाऊ तिथं राहावं लागते. आज किती एवढंच आहे इकडं आपल्या स्वयंपाकाला हे. पण स्वयंपाकात तुझा आहारावरच होईल ह्याच्या. होय भाकरी मसाला भाजून झाला का ह्याच्या आहारावरच होईल 1-2 काठी. आणि मेन गोष्ट मी सकाळी काय म्हणलं होतं, मला खायला काय आणता ह्यांनी मला काय सुद्धा खायला आणलं नाही. ही सांगायचं राहिलं होतं माझं सकाळच्या व्हिडिओ मध्ये. काय सुद्धा खायला आणलं नाही बघा. वरडून सांग सगळ्या जगाला सांगणारच मी. नवऱ्यानं काय खायला आणलं नाही म्हणून. मनाने आणण्यात आनंद असतो. ती म्हणते तर मग तो सांगायचं हे आण म्हणून. बरोबर. सांगून आणण्यात काय अर्थ आहे तुम्ही सांगा. आता तुला काय पाहिजे तुझी चॉईस मला कशी. काय पाहिजे ती नवऱ्यानं आणावा. काय खाल्लं नसतं काय, टाकून दिलं असतं काय. मग काय पुन्हा म्हणली असती कडू लागते. होय. तर चालू आहे बघा मसाला आपला भाजायला, गावठी पूनम मसाला. जर कुणाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा.